आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपल्या सर्वांनाच माहित आहे की आरोग्य सेवक जी जिल्हा परिषद मधील बरीच भरती आहे ती 2019 पासून आजपर्यंत होतच आहे आणि त्या सुद्धा भरतीला आता ग्रहण लागलेलं आहे। तर अत्यंत एक धक्कादायक बातमी आलेली आहे की कोर्टामध्ये काही विद्यार्थी गेलेले होते आरोग्य सेवक 50% या भरती विरोधात। आता तात्काळ त्यांनी त्या भरतीवरती स्टे दिलेला आहे। तर पहा, सर्व मुख्य कार्य अधिकारी झेडपी यांना सांगितलेलं आहे की काय सांगितलेलं आहे आपण सविस्तर पाहूया। तर संदर्भीय रीट याचिकेद्वारे शासनाच्या दिनांक 15/10/2024 च्या पत्रास आवाहनित केले आहे। मान्य उच्च न्यायालयाने शासनाच्या दिनांक 15/10/2024 रोजीच्या पत्रास दिनांक 27/11/2024 आदेशान्वये स्थगिती दिलेली आहे। मान्य उच्च न्यायालयाच्या सदर आदेशाचे पालन करण्यात यावे ही विनंती। पहा, तर जी भरती होती, जो शासन निर्णय निघाला होता 15/10/2024 रोजी, आरोग्य सेवक 50% मध्ये कसं सांगितलं होतं की हंगामी फवारणी कर्मचारी प्लस जे मेरिट मधील विद्यार्थी आहेत त्यांना सामावून घेण्यासाठी त्या शासनाच्या 15/10/2024 मध्ये जे आलं होतं सूचना, त्यामध्ये सांगितलेलं होतं। त्या सूचनेच्या विरोधात काही विद्यार्थी हायकोर्टामध्ये औरंगाबादमध्ये गेले आणि त्यांनी या 15/10/2024 च्या पत्रास आव्हानित केले आहे। काही विद्यार्थी वेटिंग मध्ये आहेत, त्यांना असं वाटत आहे की त्यांचं सुद्धा सिलेक्शन व्हावे, कारण जे सिलेक्शन आहे त्या विद्यार्थ्यांना वाटत आहे की मेरिटनुसार घ्यावे, परंतु ह्या ज्या जागा होत्या 2003 च्या जो शासन निर्णय होता GR, त्यानुसार त्या जागा हंगामी फवारणी कर्मचारी यांच्या होत्या आणि त्या पदाचं नाव सुद्धा आरोग्य सेवक हंगामी फवारणी कर्मचारी असंच आहे। परंतु जाहिरातमध्ये फक्त एक शब्द आला होता की प्राधान्य, त्या प्राधान्य शब्दामुळे सर्व वेटिंग वाल्या विद्यार्थ्यांना वाटत आहे की त्यांचं सुद्धा सिलेक्शन व्हावे। तर पहा, जर लवकरात लवकर भरती झाली तर जवळजवळ 2000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेले आहे, कारण बरेच विद्यार्थी 2019 जवळजवळ 7 ते 8 वर्षापासून तयारी करत आहेत। त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आता या याचिकेमुळे स्टेमुळे रखडलेलं आहे। याचा स्टे लवकरात लवकर हटवून सर्व विद्यार्थ्यांचे हंगामी फवारणी कर्मचारी प्लस मेरिट मधले विद्यार्थी जे आहेत त्यांचं लवकरात लवकर सिलेक्शन व्हावे, यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत। तुमचे काय म्हणणे आहे यावरती आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि येणाऱ्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।